झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आपली अंजली जी आहे ती बेशुद्ध झालेली असते, तिला ह्या अर्णवचं आणि ईश्वरीचं जे काही साखरपुडा आहे किंवा लग्न आहे ते दोघांचंच लग्न व्हावं अशी अंजलीची इच्छा असते। परंतु आता आजीच्या आग्रहामुळे अर्णवने या लावण्याची जो काही साखरपुडा पार पाडलेला असतो, परंतु इकडे अंजली खूप रडून रडून बेशुद्ध झालेली असते आणि ह्या आजीच्या मनातून खूप काही काढण्याचा प्रयत्न सुद्धा करत असते, परंतु आजी काही ऐकायला तयार नसतात। त्यानंतर इकडे आपली ही जी काही अंजली आहे ती आजीला खूप काही रिक्वेस्ट करू लागते, तरी पण इकडे ही आजी काही ऐकायला तयार नसते। त्यानंतर इकडे जेव्हा ही अंजली बेशुद्ध होते तेव्हा इकडे आकाश जो आहे तो या राकेशला सारखा वारंवार कॉल करत असतो, परंतु राकेशचा इकडं जो काही साखरपुडा पार पडत असतो त्यामुळे राकेश काही तो कॉल उचलायला तयार नसतो। अखेर ह्या अंजलीच्या तोंडातून सारखं ईश्वरी ईश्वरी असा आवाज निघत असतो, ईश्वरीला ती आवाज देत असते। तेव्हा इकडे आता हा जो काही अर्णव आहे तो ह्या राकेशच्या ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल करत असतो, परंतु ईश्वरी जेव्हा साडी चेंज करण्यासाठी आलेली असते तेव्हा ती रूममध्येच मोबाईल विसरलेली असते आणि तेव्हा आता हा अर्णव जो आहे तो गाडीमध्ये बसतो आणि इकडे आपल्या ह्या ईश्वरीच्या घराकडे निघलेला असतो आणि तेवढ्यात आता इकडे ह्या राकेशच्या मोबाईलवरती खूप फोन कॉल्स येत असतात। तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की अहो नेमकं कुणाचा कॉल आहे तरी बघा, खूप फोन येतात तुम्हाला। तेव्हा आता हा राकेश लगेच फोन उचलतो आणि तेव्हा तिकडून आकाश बोलतो की अंजली ताईची तब्येत बिघडली आहे आणि अंजली ताई बेशुद्ध झालेली आहे, प्लीज काही करा, परंतु जिजू तुम्ही लवकरात लवकर इकडे या असं आकाश या राकेशला जेव्हा सांगत असतो तेव्हा राकेशच्या पायाखालची जमीन सरकते आणि राकेश लगेच इकडे धावत पळत इकडे या अंजलीकडे निघतो, परंतु ईश्वरीचे बाबा जे आहे ते पुन्हा या राकेशला अंगठी घालण्यासाठी सांगत असतात आणि तेवढ्यात आता अर्णवची गाडी बाहेर येते आणि अर्णवची गाडी बाहेर येताच अर्णव लगेच आहे तीच अंगठी तिथे टाकून देतो आणि तिथून पळून जातो। दुसरीकडे आता अर्णव ह्या ईश्वरीचा हात धरतो आणि तिला इकडे आपल्या घराकडे घेऊन निघलेला असतो। जेव्हा हा अर्णव ईश्वरीला घेऊन इकडे घरामध्ये येतो तेव्हा आता ही आजी जेव्हा इकडे रूममधून निघून जाते तेव्हा ही आपली अंजली सुद्धा आता ह्या अर्णव आणि ईश्वरीकडून तुम्ही दोघे इथून पुढे एकत्र राहा आणि तुम्ही दोघं लग्न करा असं वचन ह्या ईश्वरीकडून अंजली घेते। तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार ते सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण तेवढ्यामध्ये तिथे लावण्य पण आलेली असते। आता ही लावण्य असं ईश्वरी आणि अर्णवला एकत्र बघून नेमकं पुढे काय म्हणणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद।